And now please help me welcome या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री बबनरावजी घोलप यांना मी अशी नम्र विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. श्री बबनरावजी घोलप. मी आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. हे 5वं वर्ष आहे. आम्ही अथक परिश्रम करून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी सादर करतो आहोत. अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे आभार मानण्यासाठी मी उभा आहे. अनेक लोकांनी टीका टिप्पणी करून आम्हाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांचंही मी स्वागत करण्यासाठी उभा आहे. कारण सगळ्यांनीच आम्हाला चांगलं म्हटलं असतं तर मग आमच्याही डोक्यात कदाचित हवा गेली असते. परंतु आम्हाला चुकाही समजून सांगितल्या, आमच्यावर शाबासकीची थापही दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मनोज कुमार साहेब या ठिकाणी 2च मिनिटात पोहोचतायत. ते आल्यानंतर आता आपण लावणीचा मजा तर घेतलाच. ही घरची भाकर होती. अजून भोजपुरी येते आणि त्यातून आपल्याला अतिशय चांगला आनंद घेता येईल. आमच्या विनंतीला मान देऊन गेले 4 दिवस या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे नेते मंडळी, चित्रपटामध्ये काम करणारे नायक नायिका, देशातून आणि परदेशातून आलेले सर्व ज्युरी यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे. जवळजवळ संपूर्ण जगभरातून 188 चित्रपट या स्पर्धेमध्ये उतरले आणि हे 188 चित्रपटापैकी जवळजवळ 180 चित्रपट बघितले गेले आणि त्यातून आता आपल्याला हा वितरण समारंभ आहे. शासनानं आम्हाला मान्यता दिली, परंतु ती अशी अर्धवट दिली की 2 वर्ष आम्हाला GR काढला, सर्व काही योजना जाहीर केल्या, परंतु आमच्या हातात त्या पडल्या नाही. परंतु मनोज कुमार यांच्या साह्यानं शासनाला जाग आली आणि आम्हाला संपूर्ण सहकार्य मनोज कुमार साहेबांच्या माध्यमातून मिळालं. आम्ही मोठमोठ्या नटांना आपल्यासमोर आणून इथे त्यांचा गौरव केला आणि गौरव करण्याच्या पाठीमागचा उद्देशच हा होता की ही भारतीय चित्रपट सृष्टीची जननी आहे. भारतातला पहिला चित्रपट हा नाशिक शहरामध्ये निर्माण झाला आणि आज ही चित्रपट सृष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीनं नाव लौकिक करीत आहेत. संपूर्ण देशामध्ये चित्रपटाचं एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु दादासाहेब फाळकेंचा आम्हाला विसर पडू नये आणि म्हणून हा दादासाहेब फाळके अवॉर्ड आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. या अवॉर्ड सुरू करण्याच्या पाठीमागचा कुठल्याही प्रकारचा उद्देश आमचा वेगळा नसून अतिशय मेहनतीनं आम्ही, शासनानं तर अवघे आम्हाला 5 लाख रुपये दिलेत आणि हा सगळा खर्च तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की आमची काय तारांबळ होत असेल. परंतु आम्ही जन्मजात कलावंत आहोत, आमच्या रक्तातच कला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी किती परिश्रम घ्यायचे, कसे घ्यायचे याची चिंता आम्हाला नाही. मुकेश कनेरी हा सुद्धा एक भारावलेला माणूस आहे, त्याला भारावलेलाच म्हटलं पाहिजे, दुसरे शब्द नाही. अगदी हे वर्ष संपलं नाही तर पुढच्या वर्षाच्या तयारीला लागतो. नाना आपण असं करावं, नाना आपण तसं करावं. परंतु आम्हाला नाशिककरांची जशी साथ पाहिजे तशी मिळाली नाही. ती मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. मी लोकनाट्याचा कलावंत आहे. 24 वर्ष रंगमंचावर राहिलो, दूरदर्शनच्या मालिका केल्या, जवळजवळ 20 चित्रपटामध्ये अभिनय केला, स्वतःचे 4-5 चित्रपट निर्माण केले.
जगाए बनाए मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मनोज कुमार साहेब आलेले आहेत मी त्यांचं वेलकम करतो धन्यवाद आपण जागेवर उभं राहावं पुढे येऊ नका प्लीज मनोज कुमार साहेब यांच्याबरोबर किरण शांतारामही आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जोरात टाळ्यात स्वागत करा त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला इतकी साथ दिली की त्यांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे आणि म्हणून आपलं सगळ्यांच्या वतीनं अगदी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो त्याप्रमाणे दादासाहेब फाळकेंना चित्रपट सृष्टीच्या संदर्भामध्ये आपण म्हणतो एखादं भारावून जावं वेड लागावं असं काम दादासाहेब फाळकेंनी केलं म्हणून आज या चित्रसृष्टीला हे दिवस आहेत आणि देशभक्तीवर चित्रपट काढण्याचं वेड लागलेला एक माणूस मनोज कुमार संपूर्ण चित्रपट देशभक्तीवर देशाच्या हिताचे देशाच्या संरक्षणाचे आणि देशाच्या संस्कृतीला जपणारे चित्रपट त्यांनी आतापर्यंत निर्माण केले आणि म्हणून ही आगळी वेगळी ओळख त्यांची आहे नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो अवॉर्ड्स आपल्याला या ठिकाणी सुरू करायचे आहेत काही कलावंतांचे आपल्याला परफॉर्मन्स बघायचे आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना या कार्यक्रमाचा निमंत्रक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो अशीच साथ आम्हाला तुमची सदैव मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगला याहीपेक्षा मोठा याहीपेक्षा वेगळा असा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही निश्चितपणानं करू आपण नाशिककरांनी भरभरून साथ द्यावी मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की माझं स्वप्न आहे की या ठिकाणी पुन्हा दादासाहेब फाळकेंचं चित्रनगरी सुरू व्हावी त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे शासनाच्या स्तरावर पाहिजे तो आम्हाला मदत मिळत नाही पण तरी आम्ही जिद्द सोडलेली नाही मी आपल्याला सांगू इच्छितो हे आमचं 5वं वर्ष आहे परंतु 7वं वर्ष हे आमच्या चित्रनगरीमध्येच आमचा फिल्म अवॉर्ड आम्ही सादर करू हे आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो 2 वर्षामध्ये आम्ही चित्रनगरी 500 ते 700 एकरमध्ये उभी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि संपूर्ण चित्रपट सृष्टीचं लक्ष या नाशिककडे वेधून पुन्हा दादासाहेब फाळके या ठिकाणी उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारची मी आपल्याला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र